देहाताया शरणागता. नमस्कार. पणजी दूरदर्शनच्या कलाविष्कार कार्यक्रमात पळोवप्यांक सगळ्यांक पुनवणीत येवकार. इश्टानो, आयज आमी आसा पेडण्या म्हालांतल्या ह्या तळण गांवांत आनी आमच्या बरोबर आयज आसा एक गोमंतकांतलो एक दिग्गज कलाकार, एक संगीत शिक्षक, एक भजनी कलाकार, एक संगीत नट, मार्गदर्शक अशें बहुआयामी व्यक्तिमत्व. अशें म्हणटात, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणटात, आमी बी घडलो तुमी बी घडा. सद्गुरूच्या संगे शिष्य बी घडले, जे बी घडले सद्गुरूची झाले. सागराच्या संगे नदी बी घडल्या, ज्या बी घडल्या सागराची झाल्या. परिसाच्या संगे लोह बी घडला, जे बी घडले सुवर्णची झाले. आणि शेवटच्या पंक्तीत ते म्हणतात, विठ्ठलाच्या संगे तुका बी घडला, जे बी घडले विठ्ठलाची झाले. अशेंच व्यक्तिमत्व जे आपल्या गुरुजनाच्या सान्निध्यात रावले आणि तेंचे कडसून ही संगीत कला आत्मसात केली. भोव कश्टान तेणें ती संगीत कला आत्मसात केली. स्वता एक आयज ते गोंयांत फामाद एक भजनी कलाकार म्हणून हा आघाडीचे भजनी कलाकार आसा. कितलेशेच पुरुष, महिला, बाल पथकां त्यांच्या मार्गदर्शना खाला आयज गोंयांत घडलेलीं आसा. आनी स्वताच ते एक गुरू म्हणून प्रसिद्ध आसा. अशे दिग्गज कलाकार ते म्हळ्यार तळण गांवचे पांडुरंग राऊळ मास्तर. मास्तर, तुमकां कलाविष्कार कार्यक्रमात येवकार. म्हाजो तुमकां पयलोच प्रश्न असो आसा की तुमचो संगिताचो प्रवास कसो घडलो ह्या खिणाक आमचे प्रेक्षक आसा ते आयकुपाक उमळशीत रावल्या. सांगात. ल्हानपणापासूनच म्हाका संगीताची उमेद. शालेय शिक्षण शिकता आसतना शालेय शिक्षणात समूह गीत गायन स्पर्धा जावं देशभक्तीपर गायन स्पर्धा, ल्हान ल्हान अभंग गावप, ह्या ल्हान वयांतच म्हाका संस्कार जाले. आनी आमच्या घरान आमचे व्हडले भाव आनी दुसरो म्हाजो धाकटो भाव, आमी एकूण 3 भाव. हांव सगळ्यांत धाकटो भाव. तेंच्या कडल्यानूय म्हाका थोडेशें मार्गदर्शन मेळ्ळें. पूण योग्य गुरू नसल्यामुळे म्हज्या कलेक तेन्ना वाव मेळ्ळो ना. आनी परिस्थिती मातशी गरीब आशिल्ल्या कारणान म्हाका फुडें सरपाक मातसो वेळ लागलो. ही खंत अजुनूय म्हाज्या मनांत आसा. तरी पण आमच्या गांवचे शालेय गुरू शिवा नाईक हे पयलीं आमकां नाट्य हितून शिकयताले. आनी म्हाजी सुरवात तळर्ण हौशी नाट्य मंडळ तळर्ण हांगासून म्हाजी सुरवात जाली. मागीर फुडें तुमी म्हाका दिसता शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. शास्त्रीय संगीताचे धडे घेता आसतना तुमकां गोंयचे दिग्गज अशे गुरू लाभले. त्या विशीं सांगात तुमी. म्हाजे पयले गुरू पंडीत वामनराव पिळगांवकर, जेणी म्हाका घडयला आनी संगीत विशारद पर्यंत पूर्ण ही डिग्री तेंच्या कडल्यान हांवें प्राप्त करून घेतल्या. ते म्हाजे दुसरे म्हणजे हांव तांकां म्हाजे वडीलूच म्हणटा. दादा ह्या नांवान आमी तांकां उलो करताले. म्हाजे वडील ल्हानपणा पासूनच दुरावले. ताका लागून आमचे भाव तेंच्या भावांच्या हाती सकयल आमी दीस काडले आनी हे इतले पर्यंत शिक्षण घेवपाचो प्रयत्न केला. पूण हे सगळ्याक मुख्य कारण म्हटल्यार पंडीत वामनराव पिळगांवकर गुरुजी यांच्या पूर्ण आशिर्वादान इथपर्यंत ही मजल म्हाका मारूंक मेळ्ळ्या. आनी अपेक्षा खूब आशिल्ले. जंय जंय ते म्हाका शिकोवपाक वयताले आपण स्वता, थंय थंय हांव तेंचे बरोबर आसतालो. आनी तेंची पूर्ण कृपा म्हाजेर आसा. तशेंच म्हाजे दुसरे फुडील गुरू पंडीत माडये गुरुजी कुडाळ वतालो हांव. पूण गुरुजींचे सान्निध्यात रावूनच तेंच्यांनी सांगल्या शिवाय हांवें वचूंक ना फुडें. तेंच्यांनी सांगलें तूं जा आतां फुडें वच आनी फुडें शीक. सादारण कितलीं वर्सां तेंचे कडेन शिकले? हो प्रश्न विचारपाचें कारण म्हटल्यार कितें, आयज गोंयांत कितें जालां, खंयचे गुरू कडेन येता भुरगे, नवीन कोण गुरू हाडलो जावं खंय कार्यशाळा दवरली, तुमकां अनुभव आसा ते, तर अशे सारके भरता, बसपाक जागो आसना, कितें आसना. आनी कांय दिसांनी मागीर पळयना ते 5 ते 4 अशे उरता. अशें दिसता काय हे भुरगे येता ते आमच्या गुरूची परिक्षा घेवंक येता काय अशें दिसता. पूण तुमी सादारण कितलीं वर्सां तेंचे कडेन शिकले आनी विद्यार्थ्यांनी परिपक्व जातले जाल्यार सादारण एका गुरू कडेन कितलीं वर्सां नम्रतेन शिकोवंक जाय हें मातशें तुमी सांगात. हांव जवळ जवळ सर ह्या कलेन 12 वर्सां सामकी दादांच्या सान्निध्यात रावलो. एक तप आनी विशारद ही डिग्री हांवें प्राप्त केल्या. पूण विशारद जावन म्हाका कितेंच कळना जालें. आनी एक 12 वर्सां तप हांव तेंच्या फाटल्यान फिरलो. खूब
खूप अफाट कश्ट नाट्यक्षेत्रातले म्हणा शास्त्रीय संगीतातले म्हणा ते जंय जंय थंय थंय ते वताले थंय थंय हांव तेंच्या फाटल्यान शेपूट कसो आशिल्लो. राहुल मास्तर, तुम्ही आताच सांगले की तुम्ही वामन दादा पिळगांवकरा कडेन सादारण 12-24 वर्सां तुम्ही तप केले आणि 2 तपां तेंचे कडसून हे मार्गदर्शन घेतलें. आमी आयकलां की फुडाराक तुम्ही आनी दिग्गज कलाकारांचें मार्गदर्शन घेतलें. त्यांच्या बद्दल सांगल्यार बरें जातलें. दादांच्याच आशिर्वादान सर दुसरे गुरू म्हाका प्राप्त जाल्या ते म्हणजे पंडीत सोमनाथ बुआचारी. ते सदांच दसऱ्याक आनी चवथीक दादांच्या घरा सदांच येताले आनी भजनां व्हडलीं व्हडलीं जातालीं दिग्गज कलाकारांची. आमकां फाटल्यान टाळ घालून म्हणपाची संद मेळटाली तेन्ना. तेंच्या कडल्यान हांव खूब शिकलो. मागीर तेंच्यांनी एकूच सांगलें दादांक, आरे दादा हो भुरगो तुका खंय मेळ्ळा, हो भुरगो बरो आसा, एका तूं वेवस्थीत बरो शिकयलाय पूण तेका हांव भजनाक व्हरतलो आं आपल्या बरोबर. हे सदांच सोमनाथ पंडीत बुआ सांगताले. आनी अनेक म्हाका दिसता 20 वर्सां हांव तेंच्या फाटल्यान भोंवलो. भरपूर म्हाका शिक्षण तेंचे कडलें मेळ्ळें. अनवट राग म्हणा, शास्त्रीय म्हणा, अभंगांचें सादरीकरण कशें करप, ते शब्दरचना कशी आसता, अशे अनेक वेगवेगळे राग आनी वेगवेगळे उपक्रम हांव तेंच्या कडल्यानूय शिकलो. त्याच बरोबर पंडीत बबनराव हळदणकर शास्त्रीय संगीताचे म्हजे गुरू तेंच्या कडल्यानूय हांवें दिक्षा घेतल्या. त्याच प्रमाणे पंडीत दिनकर बुआ पणशीकर अशे अनेक दिग्गज कलाकार म्हाका म्हाज्या आई वडिलांच्या नशिबान म्हाका ते पळोवपाक मेळ्ळे, शिकपाक म्हाका मेळ्ळें. हें म्हाजें हांव भाग्य समजता. अशे अनेक उपक्रम, अनेक प्रोग्राम, अनेक तशेंच पंडीत माडये गुरुजी हेंचे कडेन कुडाळ वचून हांव सर शिकतालो. पूण ते दादांच्या आज्ञेनुसार गुरूंच्या आज्ञेनुसार हें करूंक ना हांवें. गुरूच सांगता, आरे तूं कितलीं वर्सां आमच्या कडेन शिकताय, आतां तूं वच खंय तरी दुसरे कडेन आनी तूं बरो व्हडलो जा. राहुल मास्तर, ह्या खेळाक म्हाका संत एकनाथ महाराजांची एक रचना आसा, श्री गुरु पायी ठेवी तू विश्वास, दासांचा तू दास होय त्यांचा. म्हणजे गुरूचेर विश्वास निश्ठा दवरपाक जाय. गुरूचेर निश्ठा दवरली, विश्वास दवरलो तर तुका मार्ग सगळे सहज मेळटा. लास्ट म्हणटा तो, एका जनार्दनी गुरू म्हजो भेटला, मोकळा दाविला मार्ग त्याने. तुमचो मार्ग जर सुकूर जावपाक म्हाका दिसता ह्या गुरूंचे तुमकां आशिर्वाद आनी तुमची नम्रता. तर ह्या अशा गुरू बद्दल तुमची कृतज्ञता कितें आहा मनोगत व्यक्त करात न्ही. पयलीं हांव म्हाज्या खूब गुरूंक मानता म्हणजे पंडीत वामनराव पिळगांवकर. हांव पंडितूच म्हणटा तेंकां. दादा ह्या नांवान ते प्रसिद्ध आशिल्ले. तेणें आमकां घडयल्या. म्हाका तर स्वताक घडयला. जंय जण इतलो विश्वास, गुरू आनी शिश्य आमचे नातें. केन्नाच एक अपशब्द म्हाज्या विशयी तेंच्यांनी उलोवंक ना वायट. तूं फुडें वच. आनी परिस्थिती अत्यंत गरिबीची आसल्या कारणान तेंचो म्हाजेर लक्ष. ह्या म्हाज्या गांवच्या स्टेजीर म्हाज्या दादांनी बरीं बरीं नाटकां आमकां शिकयल्या. बरे बरे भुमिका हांगा केल्या आमी. तेंचे सुपुत्र विशांत पिळगांवकर ते सुद्दां बरोबर येताले हांगा वाजोवपाक. ते स्वता पेटी वाजयताले. अशे अनेक उपक्रम अनेक गांवांनी आमच्या सायडीचे सगळे गांव, वेर्नोडा म्हणा, कासारवर्णे म्हणा, ओझरी म्हणा, अशे अनेक वेगवेगळ्या गांवांनी दादा शिकयताले, नाट्य शिकयताले, नाटकांची चाली शिकयताले, नाटकां बसोवन घेताले, स्वता तबला साथ करताले. अशे अत्यंत सौज्वळ आनी शिस्तबद्ध गुरू म्हणटा ते दादा वामन दादा पिळगांवकर. मास्तर, तुम्ही आताच तुमच्या गुरुजना बद्दल बरेंच सांगलें. ह्या गुरुजना बरोबर तुम्ही शिकले आणि त्या गुरुजना बरोबर तुमकां भजन कला सादर करपाची संद मेळ्ळी. आमी आयकलां तुम्ही व्हडल्या दिग्गज कला बरोबर भजन कला सादर करताले. आणि त्या नंतर दुसरी पिढी म्हणजे त्यांचे जे शिष्य वर्ग आसलेले त्यांच्या बरोबरूय तुम्ही भजन सादर केलां. आणि आतां ही नवीन पिढी जांकां तुम्ही घडयल्या म्हणया, त्या शिश्यांनी घडयल्या, अशा नवोदित कलाकारा बरोबरूय तुम्ही आयज भजन कला सादर करता. एक आघाडीचे कलाकार. तुमचो हात धरपी गोंयांत तरी आयज कोण ना अशें म्हाका तरी दिसता. पूण ह्या इतल्या व्हडल्या ह्या काळांत तें भजन, मदलें भजन आनी आतांचें भजन हितून कितें फरक जाणवता तुमकां? जुने ते सोने अशें म्हणणें आसा. जुने ते सोने म्हटल्या बरोबर जुने जे प्रकार आशिल्ले पळया ते खूब कठीण आनी वेवस्थीत म्हणपाकूय बरें आनी त्यांच्या सानिध्यांत रावन आमी ते प्राप्त केले. गुरुजींच्या सानिध्यांत. उदाहरणार्थ पंडीत सोमनाथ बुआचारी, तुमचे पप्पा स्वता, नरसिंह फडते, मोहनदास पळेजी, व्हडली पिढी नरहरी बुआ वळवईकर, दत्तराम बुआ वळवईकर, स्वता वामनदादा पिळगांवकर हे स्वता तबलें वाजोवन आपण भजन सादरीकरण करताले. ही महत्वाची तेंची. आनी तेंची थाप जी आशिल्ली पळया ती थाप हांवें कोणाच कडेन आयकोंक ना.
दादांची थाप तबल्यार थाप मारताले ते अशी कोणाचीच आयकूंक याची नाय. गाज कशी पडटा. वा 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 येस सर. आणि अशी थाप त्याच प्रमाणे पंडित तुळशीदास नावेलकर मागीर वाजयताले, बरेच वाजोवपी. खूब फावटी बुवांच्या साथीक ते आशिल्ले तेन्ना म्हाका मेळटाले सदांच आनी तेंचो सहवास खूब जाला. तें भजन तुमी अनुभव ते भजन भरपूर अनुभवले. पण आतां जें भजन आसा मिडल आतां पळया ते वेगळें वळण मातशें आयलें तेका. हांव नकळो आतां पारंपारीकता म्हणजे कितें, आपणाक जाय जाय त्या भाशेन हे सगळें शिकयता, हांव तांकां वायट म्हणिना. पण पारंपारीकता जी आसा आमची जुनी ती तुमी बिगडोव नाका म्हणटा हांव. ती धरून घेता. ती धरून त्याच्या आधारेच आमी हें सगळें करूंक जाय. बरोबर. ती बिगडोवन म्हाजें तें हांव कितें करूंक वचना. ना, ना. जे सर हांव बी तुमचे कडेन जें उलयता आतां हे म्हाज्या गुरुजनांचे. अनुभवाचे. हे म्हाजें अशें कितें न्हू. म्हाजें जेन्ना हांव करपाक वता पळय तेन्ना हांव त्रासांत पडटा. आनी जे गुरुजींनी खरें शिकयल्लें आसता तें फुडें येता. तें पळोवन खूब उमेद जाता. काही गोश्टी भरपूर शिकून गेले. सोमनाथ बुवा गेले, ते दादा तर आशिल्लेच आनी तेंची बैठक जेन्ना जाताली नरहरी बुवा, दत्ताराम बुवा, तुमचे पप्पा सुद्दां आशिल्ले, परते आमचे मोहनदास पोळे सुद्दां आसताले. हे सगळे दिग्गज तेच बरोबर त्या टायमाचेर वाजोवपी म्हणजे पंडीत राजाराम बुवाकरांचे चिरंजीव मच्छिंद्रनाथ मांद्रेकर बऱ्या पैकी तबलजी. हांव तेन्ना भुरगो. हांव दादांची बी भजनां आसतना नारायण हळदणकर हेंच्या घरांत भजनां व्हडलीं जातालीं. काही किस्से सांगता सर, ती उगडास येयले म्हण म्हाका. ते तेन्ना अजरामर ती भजनां जातालीं. स्वता दादा तबल्याक आसताले, सोमनाथ बुवा गाताले, मच्छिंद्रनाथ पयलीं बसताले आनी अश्यो बैठकी ते सदांच तेंचे चालू आसताले. तेन्ना आमचें काम कितें, तेन्ना भुरगो हांव टाळ घालून बसतालो फाटल्यान आनी ताळांची साथ अप्रतीम 4-4 4.5 वरां बैठकी चलताल्यो सर. आनी बिंदास्त. आनी हेंची बाज वेगळी, नृत्याची बाज आसल्या कारणान तेंच्यो तबले लोकांक एट्रॅक्ट करताले. आमचे मच्छिंद्रनाथ मांद्रेकर बुवा धमार भयानक वेगवेगळे ताल आमी भियेताले, स्वता हांव भियेतालो. पूण ते मागीर हें करताले, तूं म्हण, भियो नाका तूं, आपणाक पळोवं नाका, बिंदास म्हण अशें म्हण सांगपी आनी धीर दिवपी. पूण एकदम वायट, तेंचें नांव घेतलें काय सगळे भियेताले. मच्छिंद्रनाथ मांद्रेकरार तबल्याक सगळे कोलकोलताले. म्हणजे हांव नको हेजे थोरूच ते त्या विशयी हांव कितें म्हणना. तेंच्या गोंयांत नांव व्हडलें आसा. तुळशीदास नावेलकर आसात, बरे बरे आर्टिस्ट आसा, पंडीत उल्हास वेलिंगकर आसात, व्हडले व्हडले तबलजी आसा. नाना शिरगांवकर, सॉरी तेंचें नांव घेवपाक विसारलो हांव. पंडीत नाना शिरगांवकर हेंच्या बैठकीक सदांच भजनां जातालीं सर, व्हडलीं व्हडलीं भजनां. नाटकां सुद्दां केल्या. धनुर्भर नाटक नाटकाचेर आमी उलोवया मागीर, पण सद्या भजनाचेर घेवया. हे भजनाचे भरपूर प्रकार. भजनान कसो फरक जाणवता काय विचारता तुमकां. भजन आतां जे पयलींचें भजन सर आनी आतांचें भजन जमीन आसमानाचो फरक आसा. तुमी म्हणटले कितें सांगता, पण आतां आमकां ल्हान हेंच्याय बरोबर भुरगे अशें म्हणटा म्हाजे कडेन शिकले आतांची तरूण पिढी तेंचेय बरोबर हांव घेवन भजनां आतां सद्या करता. पयलींचे बुजुर्ग पूण तेंचे चालीरिती जे कितें आसा पळय तेच घेवन हांव फुडें सरतां. हांव म्हाजें अशें कितें करिना. हे म्हाजें हे तेंच्यांनी अशें म्हणिना. हे तेंच्याच सगळ्या आशिर्वादांनी संतांचे उपकार काय वानुमिया संतांचे उपकार मज निरंतर जागविती. सहज बोल आणि हित उपदेश करुनी सायास शिकविती. तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती ते मज आता सांभाळिती. अशे प्रकारांनी आमी त्या गुरुजनांशी वागले म्हणून इथपर्यंत म्हाका दिसता पावपाचें तेंच्या आशिर्वाद म्हाका दिसता म्हाज्या मनान. हांव कोण व्हडलो न्हू, हांव एक सादो कलाकार, पण हे सानिध्यान तेंच्या संस्कारान हांव घडलो आनी इथपर्यंत पावलो. हे उपकार त्या संतांचे हांव केन्ना विसरूं शकना. मास्तर म्हाका एक ह्या खिणाक तुमकां एक प्रश्न विचारपाचो आसा. तो म्हळ्यार भजन आमचे जाणटे जे करताले ते देवाचे परमेश्वराची भक्ती म्हणून करताले. कित्याक त्या माध्यमांतल्यान भजनाच्या माध्यमांतल्यान तांकां देव प्रसन्न जाता आनी तेंच्यो मनोकामना पुराय जाता असो एक समज आसलेलो. पूण आयज गोंयांत न्हू ह्या भजनाचे स्पर्धा जाता. त्या बद्दल तुमचें कितें मत? गोंयच्या भजनाची खासियत बरी व्हडली आसा आनी आमचे दाय म्हणटाले आयज जी स्पर्धा तेंच्या नांवान घेतात, मनोहर बुवा शिरगांवकर, पंडितूच अशें म्हणटा हांव तेंकां, मनोहर बुवा शिरगांवकर. आनी हो उपक्रम आमच्या गोंय राज्याचे पयले मुखेल मंत्री मानेस्त प्रतापसिंग राणेजी सर हांच्यांनी बरो उपक्रम ह्या स्पर्धेक कला अकादमीन आपूण स्वता म्हूण फुडें सरून हो उपक्रम राबोवपाक घेतला आनी ताका उत्तम प्रतिसाद मेळ्ळा सर.
ही गोष्ट बरी केल्या तेंच्यांनी एकदम बरी केल्या. आतां जालें कितें पयलींच्या तेंपार जे आशिल्ले पळय भजनाचे ग्रूप ते आयज मातशे खंय तरी दिसपाक खंय तरी कमी दिसता कमी दिसता. तेंची ही कारणां सोदची ही काही कारणां आमकां सोदची पडटलीं कित्याक लागून अशें घडटा. आनी तुमी सांगतात ही जुनी संस्कृती परंपरा मातशी अलिप्त जावन खंय तरी दुसरे कडेन अशी परिस्थिती निर्माण जाल्ल्या भशेन दिश्टी पडटा, भयभीत काय हांव. भयभीत जाता. तेन्ना अशें दिसता की तें तशें जावचें न्ही आनी ही पारंपारीक जी पद्दत समृद्ध अशी भजनाची आमची परंपरा आसा ती अशीच चालू उरची जेणे करून अजूनही बुजुर्ग लोक आसा भितन मार्गदर्शन घेवचें तेंच्या कडून ते शिकून घेवचें. आमकां जाय तशें कितें तरी करचें न्ही. एक लेवल आसता सर तुमकां खबर आसा ती पारंपारीक भजनांत तुमी भितन जाणात. तुम्ही काल कितें सांगताले म्हाका कितें राम 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 कितलो परते परते राम 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 एकदाच सर ती एका 16 मात्रेच्या भितून ते सगळे जय जयरामाचे सगळे बसोंक जाय. हे आनी हरी जय जय राम कृष्ण आनी 2 फावटी वाजूनय जालें तरी समेरूच येयना. हे खंय तरी हांव तांकां कितें म्हणिना पूण अशें ते एकाच त्या सगळे लोक जे आसा कोण शिकोवपी बरे बरे तेंच्यांनी ते 16 मात्रे भितूनच सगळे कितें उपक्रम एकदाच येता समेर अशें करचें आनी हितून कितें बिघाड करचो न्हू. बिगाड करचो न्हू. आनी भजनांक जे बाकीचे घटक लागता म्हणजे टाळ लागता तो टाळूय भुरग्यांनी शिकपाक जावो. टाळा कडेन टाळाटाळ करप ना. हार्मोनियम आसा ती उत्कृश्ट साथ जावंक जायी. सामुहिकता आसा तेज्या बद्दल कांय ग्रूप कितें करतात तिकूच जाण बरें गाता बाकीचे बेश्टे नगाक दवरता टाळ हातीन घेत ना. ह्या बद्दल त्या बद्दल म्हाजें एक हें आसा सर सात तेची 7.5 जावंक उपकार ना. बरोबर 7.5 ताळांनी मोडपाची मात्रा आसा ती थोड्यांक अजून खबर ना पूण सोड आमी ते परत परत सांगपाचो प्रयत्न करता. ती मागीर ताळ मोडटा आसतना खूब कितें कितें आपले उपक्रम करता. आतां 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 अशें शिकोवपी आनी ता उराना बायलांच्या बी हातीन सर. 7.5 हात हितून हे तो येना. खंय तरी आड 7.5 येना येता आनी ते कशें तरी शिकोवप 6 7 8 1 2 3 अशें कितें तरी ते घडटा. हे घडचें न्ही. तशेंच सुंदरते ध्यान सुंदर तेची मोड तिची मोड आसा सर. ती हायेन तिरकीट मारून येता ते सर. आतां सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवून या अशें आसा पारंपारीक पद्दतीन जे आमकां शिकयता पारंपारीक ते पद्दतीन काही भलतीच कडेन मोड घेता काही चुकोवन घेता काय कितें मुद्दम अशें कळना तांकां हें हांव सांगूंक शकना. पूण त्या व्यक्तींनी ते विचारपूस करून बरे बुजुर्गांक हांव जसो न्हू म्हाजे पेक्षाय बुजुर्ग लोक आसा तेंच्या कडल्यान हें मार्गदर्शन घेवन एकदां म्हणून दाखयल्यार बरी दिसता. खंयचे ते सुंदर ध्यान घे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 तुळशी हार अशें शिस्तबद्ध म्हणजे गुरुजनाचे मार्गदर्शन घेवन करीत नाल्यार एका भजन एका आमचे बरे दीस येतले अशें तुमकां सांगपाचें आसा. आनी जय जयरामाचें सर उलोवपाचें थोडे जय जयरामान सम भलतीच कडेन घेवन मोड घेता तांकां ते मागीर परण वाजयता आसतना आनी उलट कितें तरी करतात जय जयराम कृष्ण. थोड्यांची रामाचेर येता मोड. हरी अक्षरारूच येवंक जाय न्हू ती कितेंय जरी वाजयलें परण वाजोवन पूण तें पखवाज जाल्यार कळोवंक जाय राचेर घेतलेल्या ती पखवाज वादकाची चूक गाणाऱ्याची चूक हरीचेरूच ते समेर येवंक जाय अशें आमच्या गुरुजनांनी आमकां ही गोश्टी सांगून दिल्या. तेच आमी गोश्टी तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करता आनी ते आयच्या पिढीन व्यवस्थीत रित्या शिकून घेवन हे अशीच संस्कृती परंपरा आमची भजनाची जी आसा ती उत्स्फूर्तपणे हेंच्यांनी फुडें आनी चलोवपाची अशी एक इच्छा. मास्तर तुमच्या येद्या व्हडल्या ह्या जिवनांतल्या प्रवासांत म्हणजे संगीतीक प्रवासांत संगीतांतल्या प्रवासाक तुमकां वायट बरे काय अनुभव येयले आसतले काय तुमच्या ह्या संगीतांतल्या प्रवासांतले काय अविस्मरणीय अशे क्षण आसतले ते ह्या वेळार सांगल्यार खूब बरें जातलें. बरी उगडास केली तुमी. बरे आयले वायटूय आयले सर पूण एक बरो क्षण जो आयलो ते एक वास्को आमी भजन केल्लें आनी मंगेश नागड्यांच्या भाऊंच्या घरांत हें भजन वास्को. थंय शंकरराव गुरव अरे वा दुसरे आमचे पंडीत वामनराव बेळगांवकर पंडीत सोमनाथ बुवाचारी आनी स्वता तेंचे चिरंजीव पेटयेक आशिल्ले आनी म्हाका दिसता प्राध्यापक गोरखनाथ मांद्रेकर हे तबल्याक तेन्ना. अरे वा वा ग्रेट. आनी इतल्या धेमिलय सर
दादान अभंग जो प्राणी या एक बीजमंत्र वो उच्चारी वो अभंग म्हटलो आणि आम्ही केन्ना आयकूंक सुद्दां ना. अस्थायी म्हटलो. अस्थायी व्हेरी अस्थायी. हा, सामकी अ, धीमी गतीतली. तरी हांव म्हणटा गोरखनाथ हांव मनात म्हणटा आमचे प्राध्यापक वाजयतले न्हू हे, पूण हांव नकळो तांकांय कितें आशिर्वाद येयला तेंच्यांनी त्या धिमिल्लें तो अभंग आनी ती अस्थायी आनी हे आयुश्यांतलो पयलो क्षण म्हाका सामको उगडास आयलो. आनी शंकरराव गुरव तीव्र ताळ घालपाक खूब कठीण ताळ जातालें. घालपाक आमी फाटल्यान आमच्या कडेन जायना सर. लय धरूंक आनी जाय कशेंय सोडिना, पूण दादानी ती लय घालून दिल्या बद्दल फाटल्यान आमी कशे तरी ओडाताण करून आमचे प्रयत्न करताले. इतल्यान हे सगळी गोश्ट जालो कोणाकूच सुटाना. शंकरराव गुरव म्हणपा लागले, वामनराव हा काय ख्याल गायतात की काय तुम्ही? भजनान आणि तांकांय मातसो राग आयलो. तेंच्यांनी एक तीव्र मध्यम घेवन सगळो मालकंस राग हा मग शुद्ध काढून सायटीक दवरला आणि तीव्र मध्यम आणि तीव्र मध्यमान आणि कसं एक राग तेंच्यांनी काढला. हा आसतलें. शंकर गुरवान शंकर गुरव हा, हा. आणि बैठक अफाट आणि हे तिनूय दिग्गज 4.5 तास बैठक सर. अरे वा. कितें घडलें तेंच कळना. ती एक आयुश्यांतली अविस्मरणीय अशी गोश्ट म्हाका अजून म्हाज्या हितून उरल्या. म्हणून ते हांवें तुमकां उलोवपाक एक सांगपाचो प्रयत्न केला. अविस्मरणीय अशें केन्नाच हांवें पळोवंक ना. ह्याच्या पलीकडे आणि हेचे पलीकडे आणि काही गोष्टी दाद्यांच्या घराकडे भजनां जातालीं. दसरोत्सव आणि चवथीक आवर्जून सोमनाथ बुआचारी आसताले. ते गाताले आणि दादा तबले वाजयताले. तो अविस्मरणीय क्षण आमी तर केन्नाच विसरूं शकचे ना. ते म्हाज्या बरोबर तेन्ना पार्शेकरूय आमचे आसताले, म्हाजे गुरुबंधू. आमी दोगांय फाटल्यान बसताले. चडसो हांव आसतालो, पूण हे ते ऑन ड्युटी आपल्या कामाची नोकरी करूनय ते हें करताले. म्हाका नोकरीच नासली तेन्ना हांव शेपूट कसो फाटल्यान फूल प्लॅन तेतूनच आसतालो. अशे दिग्गज कलाकारांची ती बैठक आयकूंक अशी उमेद येताली तेंची. खरोखर तुम्ही भाग्यवान. आणि दादा नाना म्हणजे सोमनाथ बुआचारी हे वर्षानुवर्ष 22 वर्षां हांव तेंचे फाटल्यान ते आयकत ताळ घालून आनी ते आयकतालो. भजनाची सुरवात पारंपारीक कशी करपाची हे तेंच्या तोंडांसून सदांच आयकत गेलो. तशेंच महाखजन येथे थंय बैठकी जाताले. नरहरी बुआचारी संपूर्ण पेटी सोंपयताले. नरेबुवा वळवयकर सॉरी पहाडी आवाज वयलो. नरहरी बुआ वळवयकर, दत्ताराम वळवयकर आमकां त्यांच्या बरोबर आणि ते उत्कृष्ट नटूय आशिल्ले. त्यांच्या आणि बरोबर ऊंच स्वर सामको लायलो काय बुआ कडेन दिताले ते. अरे तो स्वर आणि तू आपले कडेन दिता ना, म्हणपाक ना. सोंपयले मर पेटी अशें ते म्हणटाले. आणि अशें मजा येताली त्या बैठकीत. भाग्यवान तुम्ही, खरंच भाग्यवान. हे माझें भाग्य हांव म्हणटा. म्हाज्या आई वडिलांच्या तुमच्या सगळ्यांच्या कृपेन हे म्हाका पळोवपाक मेळ्ळें. आनी हे हांव सदांच तुमच्या पर्यंत हाडपाचो प्रयत्न करता सगळ्यांच्या. मास्तर, आम्ही ऐकायला तुम्ही एक उत्कृष्ट संगीत नट. कितल्याशाच संगीत नाटकांनी, अभिजात संगीत नाटकांनी तुम्ही प्रमुख भूमिका केल्ली आसा. आणि ह्यो ज्यो भूमिका तुम्ही केल्या ती तुमचो प्रवास हांगल्यान सुरू जालो. म्हणजे गल्ली पासून दिल्ली, ते दिल्ली पासून गल्ली असे एक मेव कलाकार तुम्ही. आजच्या पिढीक खबर ना म्हणटा की राहुल मास्तर म्हणजे फक्त भजनी कलाकार. तुम्ही नाटकाच्यो प्रमुख भूमिका सादर केल्या, नाटकांनी काम केल्या. त्याबद्दल या खिणाक तुम्ही सांगचे. सर हांव एक नाट्यवेडो कलाकार. हां, आनी बरोबर. म्हाज्या गांवांसून म्हाजी नाटकाची सुरवात जाल्या. पयलीं सिंहाचा शावा नाटक आमी काडिल्लें. तितून हांव कसलो 14 वर्सांचो. हांव तेन्ना सिंहाच्या छावा अभिमन्यू ओके तेजेर अभिमन्यूची भूमिका केल्ली. आनी थंयच्यान आमच्या गांवचे शिवा नाईक सर आमचे गांवचे मास्तर आनी नाटकांनी कामां करतालो हांव. भजनाची तितली म्हाका ओड नाशिल्ली. असो एक प्रसंग आयलो की दादा म्हणजे आमचे पंडीत वामनराव पिळगांवकर हे तबला वाजोवपाक आशिल्ले आनी आमच्या गांवचे शिवा नाईक पेटयेक आशिल्ले. तेन्ना मत्स्यगंधा नाटक हांव शंतनू आनी दादांचे साडू शंकर परमेकर ते पराशर अशें नाटक वेचलेलें. आनी सुंदर नाटक. शोभाताई आमची शोभा जाधव सत्यवती आनी अनेक भुमिका अशें केल्या बद्दल दादानी पदां बी बसयल्या. अरे भुरगले म्हणलो तूं शिकता कोणा कडेन? हांव कोणाच कडेन शिकनासलो. दादा म्हणटाले दादा हांव कोणा कडेन शिकना. पूण उपजतीत नाट्यकलेचें म्हाका वेळ देवान अशें दिलें सगळें तुमच्या आशिर्वादान. आनी उलयता क्षणी म्हाका सगळे नाट्याचे प्रकार अशे ऑटोमॅटीक येताले. योग्य गुरू मेळनासले. ते योग्य गुरू सुद्दां मागीर म्हाका मेळ्ळे. तात्मा वेल्लिंगकर, अलका वेल्लिंगकर, रामा नार्वेकर, मोठे मोठे कलाकार. रमेश सखाराम बर्वे. दिल्लीक आमी नाटक गेल्लें पळय सर. ते खंयचें नाटक? ते सौभद्र नाटक.
तेन्ना दादा आशिल्ले तबल्याक पूण दादांक काही अपहार्य कारणामुळे विशांताक धाडलो मागीर शाने धाडलो सखाराम बापू बर्वे हम्म. हांवें अर्जुनाचो रोल केल्लो अरे तेन्ना वा, उगडास सुंदर, आसा सुंदर. खूब पयलीं म्हणजे 89 साल 1991 इतलो आसतलो काळ आनी भुरगो हांव तेन्ना आनी स्वता वक्रतुंड रमेश सखाराम बर्वेजींनी केल्लो नंबर 1 दिल्ली 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 थंयच्यान थोडोसो हांव प्रसिद्धीक आयलो मागीर लोक म्हाजे कडेन दुसरे दृश्टीन पळोवपाक लागले वा हो कितें बरें आहा मरे आमचो भुरगो मातसो फुडें येता आनी मागीर ह्या मत्स्यगंधा नाटका वयल्यान शास्त्रीय संगीत शिकपाची संदी दादां कडेन आयली योग्य गुरू नसल्यामुळे आमचे कलेक तेन्ना वळण आनी दुसरो एक किस्सो सर म्हाका स्कॉलरशीप जाल्ली हां कला अकॅडमी आमच्या मार्फत म्हणजे बबनराव हळदणकर म्हाजे गुरू हय. शास्त्रीय ते संगीताचे डायरेक्टर आसले ते डायरेक्टर आशिल्ले तेन्ना तेन्ना तेंच्यांनी किचलू म्हणजे कलकत्ता रिचर्स अकॅडमी किचलू बुवा तेन्ना ते रेकॉर्डिंग करताले आमी कॅसेट आनी ती कॅसेट रेकॉर्डिंग करून तांकां धाडची पडटाली तो मालकंस राग हांव काडलो तेन्ना हांव सिलेक्ट जालो लेटर आयलें तुमी जॉयन व्हा येवन तुमच्या गुरुकुलात तुमची व्यवस्था झालेली आहे माझ्या कडेन तेन्ना कितेंच ना परिस्थिती बिकट परिस्थिती बिकट बुवा म्हणपा लागले बबनराव काय बाड बिस्तार असेल ते घ्या आणि तुम्ही या आपण बघतो पुढचं काय 10,000 रुपये तरी आहेत का 10 खंयचे त्यांना 1,000 रुपया सुद्धा नाही ही संधी म्हाका चालून आयली पण सोडा कितें नावमेद जावंक ना पण माझ्या नशिबान आशिल्लें पूण ते खंय तरी एक उरलें अपुरे हेची खंत खंय तरी एक जाता मनात नाल्यार हांव तरी खंय तरी एक आसतलो वेगवेगळ्या क्षेत्रांत दिसतलें ती धमक आसलेली आनी एक उमेद आशिल्ली पूण सोडा काही कारणास्तव हें घडलें ना तिथपर्यंत पावलो ना म्हणून कितें वायट जालें अशें ना खूब वायट जाली खूब नांव फुडें आयलें गुरुजनांच्या आशिर्वादांनी सगळ्या थोरा मोठ्यांच्या तुमचे सगळ्यांचे ल्हान थोर मोठे सगळ्यांचे आशिर्वाद जाय आनी खंयच्या नाटकांनी कामां केल्या नाटकां सर हांवें एक कट्यार काळजान जर सोडलें जाल्यार सगळ्या संगीत नाटकांत दादांनी नाटकां करून घेतल्या ती तेंच्या साई सेवा धाम पिळगांव त्या संस्थेच्या संस्थेच्या अंडर ही सगळी नाटकां हांव तेंचेर 8-8 दीस रावतालो आणि दादा बरोबर तुम्ही दादा खंय खंय वयताले हांव दादा बरोबर आसलो तुमच्या आखड्यार म्हणा आखड्यार खंयचे नाटक पळयलें तुमी आखड्यार तुमचे ययाती देवयांनी पप्पांचे धैर्यधर मानपमान पळयलें सर कितें धैर्यधर वा आनी आमचे लक्ष्मीधर हांगा केल्लें नाटक आमच्या पर्रा तेन्ना मोहनदास पळयजी ते बाबांचो तो धैर्यधर पळोवन वा 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 अप्रतिम नरसिंह फट्टे म्हूण सादी राहाणी उच्च विचारसरणी कितें शब्द आनी कितें उलोवप सर म्हाका कितें जालें तो ती भुमिका पळोवन तेंची आनी हांव पिसो जालो आनी नाट्य क्षेत्रांत म्हाज्या हेतून घुंवोंक लागलें आनी दादा तर कशेंच सोडिना दादानी मागीर आमचे गुरू डायरेक्टर वेल्लिंगकर तातोबा वेल्लिंगकर दादा हो भुरगो तुका खंय मेळ्ळा बरो भुरगो आहा आनी सगळीं नाटकां म्हाज्या कडल्यान करून घेतलीं दुरितांचे तिमिर जावो मत्स्यगंधा अमृत मोहिनी मान अपमान स्वयंवर संशय कल्लोळ विद्याहरण सौभद्र पंढरपूर एक कट्यार काळजांत सर एक सोडलें जाल्यार सगळीं नाटकां वामनराव पिळगांवकरांनी म्हाज्या कडून करून घेतल्या आनी प्रमुख भुमिका आशिल्ले आनी बरे बरे नटी मास्तर येस तुम्ही कला अकादमीच्या सेंट्रलाचेर म्हणजे म्हाका दिसता पेडण्या येस त्या केंद्रांनी तुम्ही शास्त्रीय संगीताचे अध्यापक म्हणून काम केलां तर शास्त्रीय संगीतूय तुम्ही बऱ्या तरेन गोंयच्या कितल्याशाच विद्यार्थ्यांक तुम्ही घडयल्या तर ह्या प्रवासा विशयी थोडें सांगात तुमच्या शास्त्रीय संगीताच्या हेच्या बद्दल 1990 सालान हांव विशारद सर जालो आनी रोखडोच 92 म्हाका नोकरी मेळ्ळी हेचेर कला अकादमीचे ही जवळ जवळ 33 वर्सां हांवें सेवा केली संगीत शिक्षक म्हणून संगीत गायन गायन वोकल शिकोवपाची सगळ्यांक मध्यमा पूर्ण पर्यंत डिग्र्यो विशारद पर्यंत थोडे जाले थोडे टीचर जाले थोडे बऱ्यापैकी गायक जाले थोडे महिलांचे ग्रुप जाले पुरुषांचे ग्रुप जाले बाल कलाकार घडले अनेक कलाकार आयज जावन टीचर म्हणटे कामगिरी करता प्रत्येक स्कुलांनी नांवां घेवपाक गेल्यार ती यादी सोंपची ना त्याच्यामुळे ही अखंड सेवा करपाचें भाग्य म्हाका मेळ्ळें हांव म्हाज्या आई वडिलांचे तुमच्या सगळ्या गुरुजनांचे तुमचे सगळ्यांचे आशिर्वाद आमच्या फाटल्यान आसा देवाचे आशिर्वाद आसा म्हणून इथपर्यंत पावपाची म्हाका संदी मेळ्ळी आनी प्राप्त जाली देवान करून दिलें शास्त्रीय संगीताचो बरो तरेन तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांक बरे तरेन शिक्षण दिवन बरे तरेन आनी कितलेशेच विद्यार्थी घडयले ह्या येद्या व्हडल्या प्रवासाक तुमच्या ह्या संगीतातल्या प्रवासाक शासकीय किंवा बिगर शासकीय संस्था आसता त्यो अपुरबाय म्हणून मान सन्मान दिता काय पुरस्कार दिता अशा तुमच्या जिवनान काय पुरस्कार बिरस्कार सन्मान वगैरे सर अनेक पुरस्कार लाभले
ते पुरस्कार उगडास सुद्दां रावची ना इतले पुरस्कार भरून मेळ्ळे. हांव खोशी आसा, त्यामुळे काय म्हाजें दुमत कांयच ना. पूण पुरस्कार हे दिवप म्हणजे ते पुरस्काराची एखाद्या कलाकाराक पुरस्कार दिवप ही काय म्हणजे गरज आसता त्या वेळाची अशी गरज अशी एक कलेची एक दखल सर. हां खूप तितून एक अनेक उर्बा पुरस्कार मेळटा. आसा, उर्बा मेळटा. पण उर्बात पुरस्कार मेळ्ळो म्हणजे सगळेच कितें प्राप्त जालें अशें सर न्ही. पुरस्कार एक देण सगळ्या लोकांची एक कोण तरी आसा. डिग्री म्हणटा आमी कशी डिग्री घेतली म्हणून सगळ्यांनी देता अशें ना. त्याच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करचे पडटा. ते प्रयत्न खंय तरी आमच्या कडल्यान जाता. व्हडले व्हडले संस्था आपूण कार्य करून घेता आमच्या कडल्यान, ते आपण स्वता चलयता. अशें कार्य अजून पर्यंत म्हाजें चालू आसा. मास्तर येद्या व्हडल्या तुमच्या संगीतांतल्या प्रवासांत तुमच्या कुटुंबाचे म्हणजे तुमच्या घरकान्नीचे तुमच्या भुरग्यांचे तुमकां सहकार्य कशें लाभलें? कारण तेंचें सहकार्य जायच. माझी अर्धांगिनी हांव म्हणटा प्राजक्ता पांडुरंग राऊळ तिचें मोठें योगदान आसा. जेदे अपरात्री रात्री आमी येता, तुमकां खबर आसा सर, अशे प्रोग्राम करून तरी पूण आमकां तेंच्यांनी सांबाळून घेवन माझी 3 भुरगीं, एक प्रतीक्षा पांडुरंग राऊळ, दुसरी ॲडवोकेट समीक्षा पांडुरंग राऊळ आणि आता M.Com करता म्हाजो चलो प्रितेश पांडुरंग राऊळ. व्हडले कामाक आसा. हे तिगांय ग्रॅज्युएट भुरगीं जाल्लीं आसा. म्हाका कितें त्रास ना हे कलेमुळे हे सगळे वैभव म्हाका दिसता भगवंतान हे म्हाज्या रवणाथाच्या कृपेन आनी तुमच्या सगळ्यांच्या कृपेन दिले. तेंचे आरोग्य आयुश्य सगळें बरें आसचें इतलेंच मागून हांव म्हाजी 2 उतरां हांगा पूर्ण करता सर. आनी तांकां धन्यवाद दिता म्हाजे फॅमिली, तशें पूर्ण म्हाजी बाकीची फॅमिली, घरची भाव भयणी सगळे तेंचें हें योगदान आसा. आता हे नवीन जे विद्यार्थी ह्या क्षेत्रांत येवपी आसा आणि जे ऑलरेडी ह्या क्षेत्रांत वावुरता अशा विद्यार्थ्यांक तुमी ह्या खिणाक कितें संदेश दिवंक सोदता? संदेश एकूच तांकां सर, विनम्र भावे आपल्या गुरुजी कडेन लक्ष दिवन एक निदान 10-12 वर्षे एक तप तरी एका गुरुजी निश्ठेन सामकें रावन तेंच्या कडल्यान आत्मसात करून घेवचे. मागीर इतर गुरु जे आसा ते गुरुजींच्या आज्ञेन ते सांगता तूं वच फुडें, म्हाजे कडेन दिवपाचें सोंपलें, आतां तूं अमचे कडेन तूं अणपी कडेन वच. बरोबर. इतलेंच. आनी निगर्वपणे तेंच्यांनी सेवा करूंक जाय. आतांचे कलाकार वायट दिसता की ते रोखडे तायट भोंवतात. मातशें कितें कळ्ळें सर की तांकां दिसता आपणाक सगळें जगाचें सगळेंच कळ्ळें, आपले आकाशाक हात लागले म्हणटा. आकाश ठेंगणे दिसता तांकां. मागीर हे पांय आमचे जमनीरच सर रावचे, आकाशा कडेन पळोवंक आमची दृश्टी पावची ना. एक परत जन्म जरी आयले तर तांकां एकूच संदेश, आपापल्या गुरुजीं कडेन विनम्र भावे नम्र जावन शिकून आपली कला वृद्धिंगत करची आनी आपणेनूय लोकां पर्यंत ती पावोवपाची. हांव जी शिकयता ही म्हाजीच कला न्ही सर. जे म्हाका गुरुनी दिलें, जो गुरुनी दिला वसा तो चालवूय आमी फुडें वारसा. हो वारसो घेवन हांव एक कार्य करपाक फुडें सरलो सर. आनी व्हडली म्हाजी इच्छा आनी कांय ना. हे सगळें तांकां एकूच संदेश, तुमी बरे जावन तुमचें नांव एक मॅपार बरें झळकवचें. खंय तरी आपूण बरो आर्टिस्ट एक आसा, लोकांनी स्वता सांगून न्ही सर, लोकांनी म्हणूंक जाय. लोकराज्य ठरयतलें कोण कलाकार कोण कितें. तुमी आयज इतले सगळे प्रयत्न करून आमचे कडेन इतल्या ह्या छोट्याशा गांवांत सगळे आयल्या सर. हें पळोवन म्हाका भरभरून सामकें हें केन्ना न विसरपाचें, न भूतो न भविष्यती अशें म्हाका दिसलें. राहुल मास्तर, तुमी आयज मन मोकळेपणान ह्या आमच्या कार्यावळीन भाग घेतलो आनी तुमचो संगिताचो जिवनाचो पटूच तुमी उलगडलो. पणजी दूरदर्शनच्या कलाविष्कार कार्यक्रमांत तुमी भाग घेवन ही तुमची इतकी व्हडली म्हायती दिली, ती आमच्या प्रेक्षकांक नक्कीच फायदेशीर ठरतली अशें आस्त बाळगिता. आनी इश्वरा कडेन मागता की तुमचें उर्वरीत आयुश्य आहा ताका तुमकां उदंड आयुश्य, बरें आरोग्य लाभचें आनी तुमच्यो सगळ्यो मनोकामना पुराय जावच्यो. देव बरें करूं. तुमकांय देव बरें करूं. पणजी दूरदर्शनच्या वतीन तुमी सगळे हांगा आयले म्हाज्या खेडेगांवांत आनी तुमी हे सगळो दुग्धक शर्करा योग हो तुमी जुळोवन हाडल्या बद्दल हांव तुमचे आनी तुमच्या साथी कलाकारांचे सगळ्यांचे मना पासून अभिनंदन करता. आनी देवा कडेन सगळ्यांक आयु आरोग्य बरें दिवचें ही सदिच्छा व्यक्त करता. तुमचे आभार व्यक्त करता आनी म्हाजी 2 उतरां हांगाच पूर्ण करता. देव बरें. तारांगण सर्वही झाकुनी गेले, तारांगण सर्वही झाकुनी गेले, नभमेघाने आक्रमे